शब्द तीनदा उच्चारला तर तिथं तिरुक्तीचा दोष होतो. बहुतेक नामदेवरायांनी साधू थोर जाणा शब्द तीनदा उच्चारला खरा, पण जर हा दोष म्हणायचं झालं तर माऊली बुवा, माऊली महावैष्णवांनी जो हरिपाठ लिहिला त्या हरिपाठाचं संबंध ध्रुवपद हे दुरुक्तीच्या दोषात जातं. कोणतं? हरिमुखे मैना हरिमुखे मैना हरिमुखे मैना हरिमुखे मैना हरिमुखे मैना मैना हरिमुखे मैना हरिमुखे मैना हरिमुखे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ऐका, नामदेवरायांनी आज साधू थोर जाणा हा शब्द तीनदा उच्चारलाय. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. आणि आसमंता चंद्र सूर्य असेपर्यंत माझा बाळू मामा थोरच राहील. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. बुवा हे पटतं खरं, पण हे सांगा साधू नेमका ओळखायचा कसा? साधू का बहुतेक भगवे कपडे घातले आणि अंगावरती टप्पाड्या माळा घातल्या साधू? हा, तसं नसेल बहुतेक. ऐका, भगवे रेशवान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. या न्यायानं साधुत्वाची खरी प्रचिती नेमकी कोणती? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. गरजवंताची गरज पूर्ण करतो साधू म्हणा. तहानलेल्याला पाणी देतो साधू म्हणा. भुकेल्याला अन्न देतो साधू म्हणा. एखादा अडचणीत असेल तर त्याला अडचणीतून बाहेर काढतो त्याला साधू म्हणा. तुम्हाला ऐकताना अगदी नवल वाटेल. बसलाय बाळूमामाच्या दरबारात तर एवढं वाक्य जबाबदारी नाही का? साधू ही पदवी नाही, साधू ही अवस्था आहे. संत ही पदवी नाही, संत ही अवस्था आहे. संत होण्यासाठी, साधू होण्यासाठी माणसाचं मन प्रचंड पवित्र असावं लागतं. आणि बाळूमामाच्या दरबारात येऊन बसला तर आणखी एक वाक्य सांगतो, जो सगळ्यांशी चांगलं वागतो बहुतेक त्याला सुद्धा साधूच म्हणा. गोरगरिबांना मदत करतो त्याला सुद्धा साधूच म्हणा. झालं असं, रात्री 12-12:30च्या सुमाराला कुणीतरी एका श्रीमंताचं दार वाजवलं. तो श्रीमंत एवढा श्रीमंत आहे, 100 एकराचा मालक आहे आणि त्याच्या दारात करोड रुपयाची गाडी उभी आहे. पण का कुणास ठाऊक रात्री 12-12:30 वाजता त्याला कोणीतरी हाक मारली, मालक मालक. एवढ्या रात्रीच आपल्याला कोण हाक मारतो? म्हणून तो मालक तराकबंद उठला. त्याने घड्याळाकडे बघितलं. रात्री 12-12:30चा सुमार आहे. रात्रीच्या 12-12:30 वाजता आपल्याला कोण हाक मारत असेल? पण जो आवाज येतोय तो आवाज माझ्या ओळखीचा वाटतो. म्हणून तो श्रीमंत माणूस बाहेर आला. दार उघडलं. बाहेर येऊन बघितलं तर शेजारचं एक गरीब दारात येऊन उभा राहिलं होतं. ज्याची शेजारी झोपडे असा माणूस दारात येऊन उभा राहिला होता आणि त्याने त्या श्रीमंताच्या पुढाशी हात जोडले होते. मालक, पाया पडतो जी, गरीबाची एक अडचण आहे. आपण रात्री 12:30. हो मालक, अडचण अशी आहे, माझी लेक आली बाळंतपणा आणि पोरीच्या पोटात दुखायला लागले. पाया पडतो तुमच्या, काही करा. पुण्यासारख्या ठिकाणी माझी लेक न्यावी लागते. पुण्यासारख्या ठिकाणी नेऊन तिला चांगल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागतंय. पुण्यासारख्या ठिकाणी नेऊन माझ्या पोरीचं बाळंतपण करावं लागतंय. आमच्याकडे गरीबाकडे गाडी नाही. मालक, तुमच्या दारात येऊन उभा राहिलोय. एवढी वेळ फक्त गरीबाची जाणून घ्या. एवढी वेळ फक्त
गरीबाला साथ द्या. म्हणून त्या गरीबानं त्या श्रीमंताच्या पायाला हात लावायला तो गरीब वाकला. श्रीमंताने दोन्ही खांदे धरून त्याला उभा केला आणि श्रीमंताने सांगितलं, थांब म्हणे. जर समजा तुला एवढीच अडचण असेल तर एका क्षणार्धात त्या श्रीमंताने विचार केला, ड्रायव्हरला बोलवायचं म्हटलं तर बहुतेक ड्रायव्हर यायला वेळ लागेल. एवढ्या रात्रीला तो फोन उचलेल न उचलेल, त्यापेक्षा आपण त्या गरीबाबरोबर जावं. म्हणून 100 एकराच्या मालकानं, ज्याच्या दारात करोड रुपयाची गाडी आहे अशा मालकानं स्वतःच्या अंगात सदरा घातला, स्वतः गाडी चालवायला बसला आणि त्या गरीबाच्या लेकराला गाडीत भरलं. गाडी पुण्यासारख्या ठिकाणी गेली. त्या गरीबाचं लेकरू दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं आणि एवढा मोठा श्रीमंत पण 1 तास त्या थंडीच्या आंघोळ करून आलो, माझी पाप संपली. काही जणांना वाटतं मी प्रयागराजला गेलो, महाकुंभ मेळ्यात जाऊन प्रयागराजला जाऊन आंघोळ करून आलो, माझी पाप संपली. काही जणांना वाटेल आता मी नाशिकला जाईल आणि महाकुंभ मेळ्यात आंघोळ करीन, माझी पाप संपली. थोडं ताट बसून पुढचं वाक्य आहे का, थोडं जबाबदारी नाही का. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्याही तीर्थावर जा, तीर्थावर गेल्यानंतर तेवढीच पाप धुतल्या जातात. तीर्थावर गेल्यानंतर तेवढीच पाप धुतल्या जातात जेवढी पाप चुकून झाले. नीट आहे का? तीर्थावर गेल्यानंतर तेवढीच पाप धुतल्या जातात जेवढी पाप चुकून झालेत. ठरवून केलेली कारस्थानं भोगावीच लागतात हा जगातला त्रिकाळाबाधित नियम आहे. ठरवून केलेली कारस्थानं कुठंच माफ केली जात नाहीत. मनसंकल्पाची पापे न जाय तीर्थाची पापे. ऐका, मनाने पाप केला असेल तर जगाच्या पाठीवर कुठल्याही तीर्थात जाऊन डुबला तरी त्याच्या आयुष्यातलं पाप कधी धुतल्या जात नाही. म्हणून बहुतेक मन में चंगा तो कटोती में गंगा. ज्याचं मन पवित्र आहे त्याला देव दूर नाही. ज्याचं मन नाही निर्मळ मन काय करेल साबण. मनच पवित्र नसेल तर कुठल्या साबणानं त्याचं मन धुता येईल. चला सहज साधं सोपं नामदेवराय विचार करतात. संतांच्या पंगतीमध्ये ह्या बाळूमामाच्या पंगतीत नेमकं बसवावं कोणाला, नाळबांच्या पंक्तीत नेमकं बसवावं कोणाला. झाड अपुरं ठरलं, मेघ अपुरा ठरला, तीर्थ अपुरी ठरली, गाय अपुरी ठरली. देशी गाय, देशी गायला तसं तुम्ही आम्ही सगळेजण गोमाता म्हणतो खरं आणि तिला म्हणलंही पाहिजे, तिचं रक्षणही झालं पाहिजे, हा वेगळा विषय आहे. पण मला सोपं सांगू द्या, देशी गायला तुम्ही आम्ही सगळेजण जरी गोमाता म्हणत असलो तरी एक दिवशी ती देशी गाय त्या ब्रह्मदेवासाठी काळ भैरवनाथाच्या दरबारात खोटं बोलली होती आणि बहुतेक खोटं बोलले असल्या कारणे तिला शाप दिला होता, तो सर्वांगानं पवित्र असशील पण मुखानं मात्र अपवित्र असशील. ती देशी गाय मुखानं अपवित्र आहे म्हणून संतांच्या पंक्तीत बसली नाही. चला, जास्तीचा वेळ घेण्यापेक्षा सगळ्यांचा वेळ खाण्यापेक्षा विशाल बुवा संतांच्या पंगतीत नेमकं कुणाला बसवावं याचा विचार करत असताना नामदेवराय स्तब्ध झाले. तुकोबांनी एकदा तसा प्रयत्नही केला होता. तुकोबांनी संतांच्या पंक्तीत एकाच अभंगात चौघाला बसवलं होतं. कुणाला बसवलं होतं? एकाच अभंगात चंदन बसवलं होता, त्याच अभंगात परीस बसवला होता, त्याच अभंगामध्ये दिवा बसवला होता आणि त्याच अभंगामध्ये साखर बसवली होती. चंदनाचे हात पाय ही चंदन हा अभंग ज्यांचा पाठ असेल बहुतेक त्यांना कळेल मी बोलतोय ते काय बोलतोय ते. तुकोबांनी एकाच अभंगामध्ये चौघांना संतांच्या पंक्तीत बसवण्याचा प्रयत्न केला. कुणाला चंदनाला बसवायला बघितलं, अपुरं ठरलं. परीसाला बसवायला बघितलं, अपुरं ठरलं. त्या दिव्याला बसवायला बघितलं, दिवा घरातला जो अंधार दूर करतो तो दिवा बसवायला बघितला, तो अपुरा ठरला. साखर बसवायला बघितली, ती बी अपुरी ठरली व हे चौघा अपुरे ठरले. हो, संतांच्या पंगतीत हे चौघही बसू शकले नाहीत. बाळूमामा रूपी चंदन जगाच्या पाठीवरती सर्वोत्तम आहे, त्याची जबाबदारी त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. मग हे सांगा बरं, हे चौघा अपुरे ठरले म्हणजे नेमके काय अपुरे ठरले? एकाएकाचं काय चुकलं तेवढं सांगतो. चंदन अपुरं ठरलं. का अपुरं ठरलं? चंदनाचा स्वभाव असा आहे, चंदनाच्या संगतीत जो जाईल चंदन त्याला सुगंधी करतो. चंदनाच्या संगतीत जी वनस्पती जाईल चंदन तिला सुगंधी करतो. फक्त हे काय, जगाच्या पाठीवर अशा 3 वनस्पती आहेत ज्या चंदनाच्या संगतीत गेल्या तरी सुगंधी होत नाही. किती 3 वनस्पती अशा आहेत ज्या चंदनाच्या संगतीत गेल्या तरी सुगंधी होऊ शकत नाही. पहिलं कडुलिंब, दुसरं केळी आणि तिसरा बांबू. चंदनाच्या संगतीत जरी ठेवली तरी कधीच सुगंधी होऊ शकत नाही. हा कडुलिंब सुगंधी होत नाही त्याचं कारण असं आहे, कडुलिंब चंदनाच्या संगतीत गेला
चंदन त्याला सुगंधी करायला तयार आहे, पण कडुलिंब स्वतःचा कडूपणा सोडत नाही. आणि असं बरंच कडुलिंब गावोगाव आहेत. नाही गळायचे नाही. इथं कीर्तनात येऊन सुद्धा तांबाखू माहिती म्हणलं त्यांना तुम्ही काय बरं बाळूमामाच्या दरबारात बसून बी मग तंबाखू थुकत जाताना मग त्याला वाटतं मग माझं कसं कल्याण होईना आणि देव मला कसा पावना. तो कीर्तनात तांबाखू माळायचा गोवाकडे बघत बघत कुठनं तुझं कल्याण व्हायचं. नाही सोपं सांगतो. म्हणजे चंदनाच्या संगतीत येऊन जर कडुलिंबाचं कडूपण जात नसेल, चंदनाचा काय दोष आहे हो? तो लिंब जर स्वतःचा कडूपणा सोडायला तयार नसेल, चंदनाने बिचाऱ्याने काय करावं? चंदन अपुरं ठरलं, पण चंदन कडुलिंबाला सुगंधी करत नाही हे नक्की. दुसरं झाड आहे केळीचं, आणि केळीची गंमत अशी आहे, जगाच्या पाठीवर एकमेव झाड आहे ज्याला लाकूड नसतं. केळीच्या झाडाला लाकूड नसते कोणाला. केळीचं झाड असं पडद्यापासून तयार होतं. आणि आणखी मी सांगतो, जिथं पडदा आहे तिथं कल्याण होऊ शकत नाही. मग तो पडदा कशाचा बी असतो. काही जणांना ज्ञानाचा पडदा असतो, काही जणांना फुगीरपणाचा पडदा असतो, काही जणांना माझ्याकडे लय पैसा ह्याचा पडदा असतो, काही जणांना मला लय कळतं ह्याचा पडदा असतो. पडदा आला की कल्याण हुकलं एवढं ध्यानात ठेवायचं. देवाच्या पुढे उभा राहत असताना जगद्गुरु तुकोबारायासारखे महान संत स्वतःला अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा करू नका म्हणतात. मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी पतित आहे, मी आगळा आहे, मी पापी आहे असं तुकोबा म्हणतात. तुकोबांना वाटतं मी पापी आहे, आणि आपल्यासारख्या पाप्यांना वाटतं आपण लय पुण्य. पहिली गोष्ट, कडुलिंबाचं कल्याण होत नाही. दुसरं, केळीचं कल्याण होत नाही. चंदनाच्या संगतीत आलं तरी बांबूचं कल्याण होत नाही, बांबू सुगंधी होत नाही. त्याचं कारण असं, बांबू ही गवतवर्गीय वनस्पती आहे, आणि तुम्ही कुठेही जा गवतवर्गीय वनस्पती गाठीचे असतात. ऊस त्यातलाच एक आहे, बांबूचा सक्का भाऊ आहे तो ऊस, त्यातलाच एक गवतवर्गीय वनस्पती, त्याच्यामुळे तो गाठीचा असतो. बांबू चंदनाच्या संगतीत गेला. चंदनाने असा विचार केला, कसा कासना आपल्या जातीचा आहे, वनस्पती आहे ना, कसा कासना आपल्या जवळचा आहे, म्हणून चंदनाने त्याला जवळ घेतला. जवळ घेऊन चंदनाने बांबूला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. असं नका म्हणलं, गाठीचा असला तरी त्याच्या गाठी आपण सोडू म्हणून चंदनाने बांबू जवळ घेतला, त्याच्या गाठी काढण्याचा प्रयत्न केला. पण अडचण अशी झाली, बांबू वरच्या गाठीचा नव्हता. काय झालं? कोण अजूनही तुम्हाला वाटतं मी बांबू बद्दल बोलते? म्हणजे वाईट वाटेल तुम्हाला. आतल्या गाठीचा असेल तर त्याचं कल्याण बाळूमामा कवाच करत नाही. विठ्ठल नामदेवरायांनी संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या पंगतीमध्ये थेट नामदेवरायांनी दृष्टांत देताना इतरांचा दिला नाही. नामा म्हणे गाय दूध एक सार. जसं सकल मानव जातीमध्ये, जसं सकल मानव जातीचा विचार करत असताना तुम्हाला संतांची उंची ठरवायची असेल तर, जसं दुधामध्ये गायीचं दूध सार आहे, तसं सकल मानव जातीमध्ये साधू सार आहेत. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. म्हणून साधू थोर जाण्यातलं कुटुंब. मूळ पुरुषाचं नाव बाळाप्पा. बाळूमामांच्या मूळ पुरुषाचं नाव बाळाप्पा. बाळाप्पाच्या पोटी मायाप्पाचा जन्म झाला, आणि मायाप्पाचा विवाह आप्पाच्या वाडीच्या सुंदरा मातेशी झाला. मायाप्पा आणि सुंदरा माता या दोघांच्या प्रपंचाला सुरुवात झाली. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, विशाल गुहा 12 वर्ष गेली, पण संसाराच्या वेलीला फूल नव्हतं. अगदी 4 गुंठे जमीन, पण सुखी प्रपंच. परत एकदा सांगा, अवघी 4 गुंठे जमीन, पण सुखी प्रपंच. नाही, काहीतरी फसते बुवा. 4 गुंठ्यात सुखी प्रपंच. थोडं ताट बसून ऐकत असाल तर मी मामांच्या दरबारात एक वाक्य सांगतो. तुम्ही म्हणू नका कुणाला, आणि ह्या गोष्टीचा जास्त गोगाटा करू नका, तुमच्यापर्यंत ठेवा. 4 गुंठे जमीन आणि सुखी कुटुंब, याचं कारण असतं बहुतेक
सुखी राहण्यासाठी जास्त खर्च येत नाही. सुखी राहण्यासाठी जास्त खर्च येत नाही. आम्ही लय सुखात आहे ही शेजाऱ्याला दाखवायला तुमचा जास्त खर्च होतोय. नाहीतर सुखी राहायला काय जास्त खर्च येत नाही. त्याला काय राहतं? अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पहिल्यापासून तुम्ही ऐकले. बरं, शास्त्रानुसार जरी विचार केला तरी मग 4 गरजा होतात. आहार, भय, निद्रा, मैथुन ह्या 4 गरजा पूर्ण झाल्यात. मी म्हणतो 6 झाल्यात. चला, आजपर्यंत शास्त्राने दिलेल्या 4 होत्या. माणूस थोडा प्रगत झाला, माणसाने स्वतःच्या 2 जोडल्या. 4 सांगू का? 6चे 6 पहिल्यापासून सांगू. 4 होत्या. आहार, भय, निद्रा, मैथुन.